आणि जाणीवपूर्वक बदनामी केल्यास वेगळा विचार करावा लागेल, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी हा इशारा दिलेला आहे। आणि अमोल मिटकरी यांच्या या इशाऱ्यावरती भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती देखील पाहूयात। आज सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या एका मीटिंगमध्ये अजितदादांमुळे आमचा पराभव झाला असं काही आमदार बोलले। या उलट काल जे काही चॅनलनी, माध्यमांनी आणि राजकीय विश्लेषकांनी त्या ठिकाणी विश्लेषण केलं त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे महायुतीचा फायदा झाला, भाजपचा सुद्धा फायदा झाला। पण अशा प्रकारे जाणीवपूर्वक दादांना तुम्ही टार्गेट करत असाल तर निश्चितच आम्हाला सुद्धा वेगळा विचार करावा लागेल। हे बघा, या वर्तमानपत्राच्या बातम्या आहेत। आमचा कोणीही प्रवक्ता किंवा आमचा कोणीही नेता अशा प्रकारचं वक्तव्य कोणत्याही चॅनलला किंवा वर्तमानपत्रात केलेलं नाहीये। ह्या वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या आणि चॅनलवर आलेल्या बातम्या आहेत, परंतु अधिकृतरित्या भारतीय जनता पार्टीनं ना तर एकनाथ शिंदेबद्दल ना तर अजित पवारबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य कुठेही केलेलं नाही।